शांती असो. एक दिवस एक गुरु आपल्या शिष्यांना शिकवत होता आणि ही शिकवण देत असताना त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला तुमची महानता, तुमची शक्ती, तुमची ताकद ह्याची पारख करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही क्षमा करणं गरजेचं आहे. जर तुमच्याजवळ क्षमेची क्षमता असेल तर तुम्ही नक्कीच महान व्हाल. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला क्षमेचा संदेश देत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतात की आपण 7 वेळा नव्हे तर 7च्या 70 वेळेला आपण क्षमा करणं गरजेचं आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे आणि हीच शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कृतीमध्ये दर्शवत आहे आणि म्हणतात, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे ते त्यांना ठाऊक नाही. मानवी स्वभावानुसार किंवा गुणधर्मानुसार आपण विचाराद्वारे, शब्दाद्वारे, कृत्याद्वारे पाप करतो. आपल्याला परमेश्वराच्या क्षमेची गरज असते. आपण जेव्हा शारीरिक दृष्टिकोनातून आपल्याला इजा पोचवली जाते, मानसिक दृष्टिकोनातून आपल्याला दुःख पोचवले जाते किंवा आपल्या भावना जेव्हा दुखवल्या जातात तेव्हा आपल्याला राग येतो, परंतु आपण क्षमा करणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला दूर अंतर गाठायचं असते तेव्हा आपण आपल्या डोक्यावरती मोठं ओझं ठेवून ते पार करू शकत नाही. जर आपल्याला उंच शिखर गाठायचं असेल, चढायचं असेल तर आपण आपल्या खांद्यावरती मोठं ओझं ठेवून ते आपण पार करू शकत नाही. त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या पावित्र्याची, आपल्या आध्यात्मिकतेची उंची गाठायची असेल तर आपल्याला भरपूर अशा गोष्टी सोडाव्या लागतील. राग, मत्सर, हेवा, वाईट विचार, वाईट भावना या सर्व गोष्टीचा त्याग करावा लागेलच. आपण क्षमा करूया आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहूया. परमेश्वराचा आशीर्वाद हस्तगत करूया. गॉड bless you.